आवाज जातोय आता बोलू नका नमस्कार. जय हिंद क्रिकेट टीम आयोजित चोपडा प्रीमियर लीग पर्व 2 याच्यामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. सर्व संघ मालक आणि सर्व कॅप्टनांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मित्र, आपल्या 4 दिवसीय क्रिकेट टुर्नामेंट मध्ये पहिले 3 दिवस आपले हे लीग मॅचेसचे असणार आहे. लीग मॅचेसचा फॉर्मॅट हा रेडी आहे. याच्यामध्ये आपण ए पासून तर पी पर्यंत असे 16 संघांना शफलिंग मेथडने कुठल्याही संघासोबत आपल्या 3 मॅचेस होतील. ग्रुप सिस्टीमने खेळत नसून आपण शफलिंग मेथडने हा टुर्नामेंटचे नॉट्स पाडणार आहोत. या मेथड प्रमाणे ही मेथड आपली फिक्स झाली आहे. आता आपल्याला ए टू पी म्हणजे 1 ते 16 संघ कोण असतील याचा ड्रॉ आपल्या सर्वांच्या समोर आपण करणार आहोत. तर मी नंदू भाऊंना विनंती करतो की ह्या बॉक्स मध्ये आम्ही 16 संघाचे 16 चिठ्ठे टाकलेले आहेत. तर त्यांनी एक एक करून एक एक चिठ्ठी मोजून सर्वांसमोर दाखवून द्यावी. 16 संघांचे 16 टीम आहेत. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. धन्यवाद नंदू भाऊ. मित्र, जसं आपण 16 टीमचे इथं चिठ्ठी ठेवली आहे. हे ड्रॉ सिस्टीमने प्रत्येकाला कॅटेगरी डिसाईड होईल. जो ज्या कॅटेगरीत जाईल आणि हे जे आपण लॉट्स पडले त्या पद्धतीने ते शफलिंग प्रमाणे एकमेकांशी मॅचेस खेळतात. तर आपण ड्रॉला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी गणेश भाऊंना विनंती करतो की त्यांनी पहिली चिठ्ठी काढावी जी ए म्हणून असेल. चिठ्ठी काढायचं आहे म्हणून असेल. धन्यवाद. पहिली टीम आहे टीम मॉन्जिनिस. टीम मॉन्जिनिस ही ए आहे. अरे भाऊ, आपण ए वरती टीम मॉन्जिनिस टीम घ्यावी. मी आपला कोणाला उठवत नाही, मी स्वतः एक चिठ्ठी काढतो जेणेकरून आपला टाइम वाचेल. दुसरी चिठ्ठी जी बी असेल, संकेत ऍग्रो सर्व्हिसेस, ही बी असणार आहे. 2 नंबरची टीम संकेत ऍग्रो सर्व्हिसेस. याच्यानंतर 3 नंबर सी कॅटेगरीत बसणारी टीमचं नाव आहे सातपुडा योद्धा. अविनाश भाऊ इथं उपस्थित आहेत. सातपुडा योद्धा ही 3 क्रमांकावर असेल. 4थ्या क्रमांक डी वरती असेल राजमुद्रा वॉरियर्स. राजमुद्रा वॉरियर्स ही डी वरती असेल. त्यांचे प्रतिनिधी गुरुदादा इथं उपस्थित आहेत. यानंतर 5व्या नंबरची टीम ई ही असणार आहे आनंद सुपर शॉपी. आनंद सुपर शॉपी चे गोपाल भाऊ इथं उपस्थित आहेत प्रतिनिधी. त्यानंतर एफ कॅटेगरी 6व्या नंबरची टीम ही आहे हरताळकर हॉस्पिटल. त्यांचे कोणी प्रतिनिधी नाही, पण आपण व्हिडिओ थ्रू बघू शकता. हरताळकर हॉस्पिटल ही 6व्या नंबरला आहे. त्याच्यानंतर जी 7व्या नंबरची टीम असणार आहे कृष्ण केला. नंदूभाऊ कृष्ण कॅप्टन नंदूभाऊ इथं उपस्थित आहे. कृष्ण केला ही जी या कॅटेगरीत क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर एच 8व्या क्रमांकाची कॅटेगरीवरती टीम आहे प्रगती हॉस्पिटल. डॉक्टर अमोल पाटील हे थोड्या वेळात येणार आहेत, पण आपण व्हिडिओ थ्रू त्यांना दाखवू शकतो. प्रगती हॉस्पिटल. प्रगती हॉस्पिटल. यानंतर पुढचा संघ असणार आहे मोरनी हाऊस अँड ज्वेलर्स. आय ह्या क्रमांकावरती असणारी टीम मोरनी ज्वेलर्स. त्यांचे प्रतिनिधी इथं उपस्थित नाही. त्याच्या पुढचे आहे कोयनूर शूज 11. जे या कॅटेगरीत कोयनूर शूज जे नंबरवरती रामभाऊ यांचा संघ असणार आहे. कोयनेरचे जास्त हे चालू द्या. त्याच्यानंतर के या क्रमांकावर डीडी फायटर्स. के या क्रमांकावरती डीडी फायटर्स आहेत. मोहित देशमुख अजून आले नाही, पण व्हिडिओ थ्रू ते बघू शकता. त्याच्यानंतर एल नक्षत्र ज्वेलर्स
मीच त्यांचा प्रतिनिधी म्हणून इथे उपस्थित आहे. नक्षत्र ज्वेलर्स हे एम क्रमांकावरती आलेले आहे. आता 4 संघ बाकी आहेत. આપણે टाकेले का नाही? आनंद चष्माकर हे एम या नंबरवरती आलेले आहे. 13वा नंबर आनंद चष्माकर. शेवटचे 3 संघ डॉक्टर साहेब आपलं टाकलंय का नाही? आनंद चष्माकर. राहुल मेडिकल. वा रे वा. उपस्थित आहे. 14व्या नंबरचा संघ राहुल मेडिकल. याच्यानंतर शेवटचे 2 चिठ्ठ्या आहेत इथं शिल्लक. याच्यात आलेले आहे श्रद्धा डिजिटल 11. जिंक ठरायला आपला ठरायला श्रद्धा डिजिटल ही 15व्या पुण्यात क्रमांक. गोष्टी या मनोज गोष्टी गोष्टी नाही नाही त्यांचे प्रतिनिधी तर उपस्थित नाही. लास्ट बट नॉट लिस्ट डॉक्टर मुकेश डोंगर पाटील हा संघ 16व्या क्रमांकावर पी या क्रमांकावर डॉक्टर मुकेश पाटील इथे उपस्थित आहे. मित्रांनो या धर्तीदार मुकेश पाटील धर्तीदारचे संचालक इथे उपस्थित आहेत. या 16 संघांचे आपण लॉट्स पाडलेले आहेत. ह्या मेथड मध्ये दिल्याप्रमाणे सर्व 16 संघांना जो ज्या याच्यात क्रमांकात बसला आहे ए पासून तर पी पर्यंत त्याच्या शफलिंग मेथडने आपले मॅचेस होतील. याचा फोटो कॅप्टन आणि ओनर टीमच्या ग्रुपवर टाकण्यात येईल. आपण क्रॉस चेक करू शकतात की आपला दिलेला क्रमांक आपली मॅच त्याच संघासोबत होते की नाही म्हणून. फक्त टायमिंग आपण याच्यासाठी टाकला नाही की आपल्याला टाइम हा प्रत्येकाचा मॅनेज करावा लागणार आहे नाईट मॅचेस साठी. आपला प्रयत्न असेल की प्रत्येक संघाला निदान एक मॅच नाईटची आली पाहिजे असा आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. आपण सर्व इथे उपस्थित राहिलात त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.